आवाजावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेलं आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल फणसाची चिप्स. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आता फणस स्वच्छ करायचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, कारण की सर्वांनाच माहिती आहे की फणस स्वच्छ कसा करून घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी फणसाचे गर एका ठिकाणी पातेल्यामध्ये टाकलेले आहेत. आता हे फणसाचे गर आपण स्वच्छ करून घेतलेले आहे. तर याला बारीक आकारामध्ये कट कसं करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फणसाचे गर कट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता की एका साईडने मी त्याला कापून आतली जी गुठळी आहे, बी आहे, ती बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला मस्त पातळ आकारामध्ये कट करून घेणार आहोत. आकार जास्त मोठा पण ठेवायचा नाही किंवा जास्त छोटा देखील ठेवायचा नाही. सेम साईजमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी किती छान प्रकारे त्याला बारीक कट केलेला आहे सुरीच्या मदतीने. सेम याच पद्धतीने याला आपण कट करायचं आहे. याला तुम्ही कात्रीच्या मदतीने देखील कट करू शकता. मी याला बारीक आकारामध्ये कट करते. तोपर्यंत मला सांगा, तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्ले आहेत का नाही? जर खाल्ले असतील तर तुम्हाला ते आवडतात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फणसाचे जे गर आहेत ना, ते मी मस्तपैकी बारीक कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता याच्यासाठी ना मी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स मी करून घेणार आहे. कारण की ना फणसाचे चिप्स बनवताना ना त्याला आधी किंवा नंतर आपण मीठ लावलं तर लागत नाही. त्याच्यामुळे असं पाण्यामध्ये मीठ मिक्स करून तळताना आपल्याला त्याचा शिडकावा द्यावा लागतो. तळायचे पदार्थ असले ना मी कधीही लोखंडाची कढईच वापरते. आता हे तळण्यासाठी ना नारळाचं तेल उत्तमच, पण मी या ठिकाणी घरी जे आपण तेल खातो ना तेच मी वापरलेलं आहे. आता तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये फणसाचे काप सोडायचे आहेत. एकदम सोडायचे नाही, थोडे थोडे करून त्याच्यामध्ये सोडायचे आहेत, जेवढे आपल्या कढईत मावतील एवढे. हे तळताना ना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हायच ठेवायची आहे. आता हे फणसाचे काप आहेत ना, हे तेलामध्ये टाकल्यानंतर असं झाऱ्याच्या किंवा उलटण्याच्या मदतीने ना त्याला सतत असं ढवळत राहायचं, जेणेकरून जे आपले काप आहेत ना फणसाचे, ते सर्व बाजूने मस्त तळले जातील. जर तुम्ही फणसाचे अशा प्रकारे चिप्स कधी बनवले असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे चिप्स आवडतात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता तुम्ही बघू शकता की हळूहळू जे आपले चिप्स आहेत ना ते कसे आकसायला लागलेले आहेत. आता याचा थोडासा कलर पण चेंज होत आहे. आता या ठिकाणी ना याच्यामध्ये मी मिठाचं पाणी टाकलेलं आहे. मिठाचं पाणी टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. पण मिठाचं पाणी टाकताना ना गॅसची जी फ्लेम आहे ना ती लो करायची आणि त्याच्यानंतर ते मिठाचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 1 किंवा 2 चमचे ते मिठाचं पाणी टाकू शकता. तुम्ही बघू शकता की फणसाचे चिप्स आपले मस्तपैकी तळले गेलेले आहेत आणि त्याचा कलर पण खूप छान चेंज झालेला आहे. आता याला ना मी काढून घेते. तुम्हाला जर अजून जास्त क्रिस्पी जर हवे असतील ना तर अजून अर्धा मिनिट हाय फ्लेमवर त्याला मस्त तळून घ्या. बाकी उरलेले फणसाचे चिप्स देखील आपण सेम याच पद्धतीने तळून घेणार आहोत. आतापर्यंत या रेसिपीमध्ये जर तुम्हाला काही डाऊट आला असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. याची जी टेस्ट आहे ना ती थोडीशी गोड लागते, कारण की हे फणसाचे काप आहेत ना ते नैसर्गिकरित्या थोडे गोड राहतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.